श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. तुमची सर्व स्वप्ने ही आता सत्यात उतरणार आहेत. तुम्ही आता आनंदी जीवन जगणार आहात. तुम्ही तुमच्या प्रत्येक कामात यशस्वी होणार आहात, सफल होणार आहात. जर तुम्ही या सर्वांसाठी तयार असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा स्वामींचा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या कामामध्ये मन लावून काम करा आणि त्या कामामध्ये तुम्ही उजळून जा. देव तुमच्या सफलतेसाठी खूप प्रयत्न करत आहे. तुम्हाला खूप मोठे आशीर्वाद देव देणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या सफलतेसाठी प्रयत्न करत राहा. जर तुम्ही सफल व्हायचं ठरवलं असेल तर तुम्हाला तुमची व्याकुळता अधिक प्रमाणात देव वाढवत असतो. जर तुम्ही अधिक परीक्षाची तयारी केली तर तुम्ही तुमचा निस्वार्थीपणा जास्त वाढत ठेवता. तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करावे लागते. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तू कशाचीही चिंता करू नकोस. मी प्रत्येक वेळी तुझ्या सोबत असणार आहे. तुझ्या प्रत्येक संकटामध्ये मी तुझी साथ देणार आहे. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर मी स्वामींचा लाडका असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, परीक्षेचे काही दिवस वाईट आहेत, परंतु वाईट दिवस पूर्ण काळ टिकून राहत नाहीत. वाईट काळाचाही अंत आहे, शेवट आहे. त्यामुळे तू रडत बसू नकोस. मेहनत करत राहा, चांगले कर्म करत राहा. तुझे वाईट दिवस हे लवकरच संपणार आहेत आणि तुझे चांगले दिवस सुरू होणार आहेत. यासाठी तुम्ही सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. देव म्हणतो, बाळा, माझा हा संदेश तू शेवटपर्यंत जर ऐकलंस तर तुझ्या आयुष्यातील अडचणी ह्या पळून जाणार आहेत. त्यामुळे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक असा माझा तुला सल्ला आहे, माझी आज्ञा आहे. बाळा, तुला जे पाहिजे ते तुला एक दिवस नक्कीच मिळणार आहे. तू फक्त तुझे चांगले कर्म करत राहा. सातत्याने जे काम तू हाती घेतले आहेस ते तू कर. तुला यश द्यायचे आहे की अपयश हे माझ्या हातात आहे. तू माझा प्रिय भक्त आहेस, माझा आवडता शिष्य आहेस. तुला मी कधीच दुःखी पाहू शकत नाही लेकरा. त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि तुझे कार्य तू करत राहा. जर तू सहमत असशील तर माझा देव, माझा स्वामी असे टाईप कर. देवाने आपल्या समोर येऊन आपल्याला हा संदेश दिला आहे. त्यामुळे देव म्हणतो, बाळा, या संदेशासाठी मी तुझी निवड केलेली आहे. मी मुद्दामच हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. हा संदेश जर का तू शेवटपर्यंत ऐकलंस तर तुझ्या जीवनामध्ये आनंदच आनंद आता येणार आहे. या संदेशाद्वारे तुला एक नवीन ऊर्जा मिळणार आहे. मला माहीत आहे की हा संदेश तू पूर्ण बघणारच आहेस. हा संदेश जर तू ऐकलंस तर तुला तुझे खूप साऱ्या अडचणीतून मुक्तता मिळणार आहे. यासाठी लगेच ह्या चॅनलला तू सबस्क्राईब कर आणि हा दैवी संदेश तू पूर्णपणे ऐक. देव म्हणतो, बाळा, जर तू धर्म केलेस तर तुला देवाकडे काही मागावं लागेल आणि जर कर्म चांगले केलेस तर देवाला तुला काहीच न मागता द्यावंच लागेल. यासाठी तुला चांगले कर्म करावे लागेल. कर्माने माणूस बनतो बाळा. आपले चांगले कर्मच आपल्याला महान आणि मोठे बनवते. आपण जर चांगले कर्म केले तर देव आपल्याला उशिरा का होईना सर्व काही आपल्याला देत असतो. त्यामुळे कर्म चांगले करा. देव नक्कीच आपली साथ देणार. तुम्ही जर सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. देव तुम्हाला मोठे आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहेत. तो जे काही देणार आहे ते तुम्ही स्वीकारा आणि तयार राहा.
देव आपल्याला कोणत्याही क्षणी आशीर्वाद देऊ शकतो. देवाला तुमची आणि तुमच्या भविष्याची, तुमच्या कुटुंबाची चिंता आहे, काळजी आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. चिंता करणे तुम्ही सोडून द्या. तुमच्या भविष्याची, आयुष्याची चिंता देवाला आहे. तुम्ही फक्त देवाच्या भक्तीत बुडून राहा. सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा. तुमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्ने लवकरच आता पूर्ण होणार आहेत. देवाचे अस्तित्व तुमच्या आयुष्यात आहे, ते तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही कितीही नास्तिक का असेना तरी पण देव तुमच्या सोबतच आहे. कारण देवासाठी, स्वामीसाठी, परमेश्वरासाठी सर्वजण सारखेच आहेत आणि ते सर्व स्वामी महाराजांचे लाडके भक्त आहेत. देव म्हणतो, बाळा, तू तुझ्या जीवनात सत्याचे आणि धर्माचे पालन कर. तुम्ही तुमच्या जीवनात शांतता ठेवा आणि आपले मन देखील. तुझ्या मनामध्ये कटुता निर्माण होऊ देऊ नकोस. मनातील घालमेल तू कमी कर. चिंता तू कमी कर. काळजी करणे सोडून दे. मी कायम तुझ्या सोबत आहे. तू फक्त विश्वास राहू दे बाळा माझ्यावर. मी तुझं भलंच करणार आहे. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या मनात जर शांतता असेल तर तुझ्या जीवनात देखील शांतता आणि आनंद असणार. तुम्ही ईश्वर शक्तीची मदत घेऊन तुम्ही जीवनात यशस्वी नक्कीच होऊ शकता. तुम्हाला हवे ते तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे पाहिजे तो स्वामी आईवरती विश्वास आणि श्रद्धा. जर तुमच्या देवावरती विश्वास असेल तर होय देवा, मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, या संदेशाद्वारे तुला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळणार आहे. मला विश्वास आहे की हा संदेश तू पूर्ण ऐकणार आहेस. हा संदेश ऐकल्यामुळे तुझे सगळे प्रॉब्लेम, सगळ्या चिंता आणि तुझे आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत, ते नष्ट होऊन. त्यामुळे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव. माझ्यापासून दूर अजिबात पळू नकोस. जो माझ्यावर प्रेम करतो तो माझ्याकडून 10 पटीने जास्त प्रेम मिळवतो. जर तुम्हाला कोणी म्हणाले की तू हे करू शकत नाहीस, तुला हे जमणार नाही, तर तू मनात हार मानू नकोस, घाबरू नकोस. मला माहीत आहे की तू माझा सर्वोत्कृष्ट भक्त आहेस आणि तुझ्यासोबत मी आहे. त्यामुळे तू जे काम हाती घेतले आहेस ते काम जर चांगले आणि हिताचे असेल तर ते काम तू नक्कीच पूर्ण करू शकतो, एकदम यशस्वीपणे. त्या कामात तू यशस्वी होणार कारण तुझ्यासोबत मी असणार. तुला काळजी करण्याचे कारण नाही. तू माझा सच्चा भक्त आहेस. मला माहीत आहे तू माझी मनापासून सेवा करत आहेस. ज्यांनी तुला रडवलं आहे त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. माझ्यावरचा विश्वास तू कायम असू दे. बाळा, भविष्यात कधीही वाईट कामे तू करू नकोस. ज्या चुका तू केल्या आहेस त्या चुका मी माफ केल्या आहे. आता परत तू त्याच दिशेने जाऊ नकोस. त्या चुकांची पुनरावृत्ती करू नकोस. कोणाचे मन दुखावू नकोस. कोणाला वाईट वाटेल असे बोलू नकोस. जरी तुला समोरच्यानी नावे ठेवली तरी त्यांच्याकडे तू फक्त एकच काम करू शकतो की त्यांच्याकडे तू दुर्लक्ष करू नको. त्यांना तू इग्नोर कर. तू तुझे मन हे निरोगी आणि निर्मळ ठेव. कोणाबद्दलही तू वाईट विचार करू नकोस. बघ, तुझ्या आयुष्यात मी प्रत्येक क्षण हा आनंदाचा पाठवणार आहे. तुम्ही जे काही चांगल्या गोष्टी करता त्या तुमच्या आयुष्यातल्या एक नवीन वळण देत असतात. तुमच्या कर्मावर आधारित तुमचे भविष्य आहे याचं ज्ञान तुम्हाला असायला हवे. जर तुम्ही कर्म चांगले केले तर त्याच्या आधारावर तुमचे पुढील भविष्य असते. त्यासाठी कर्म चांगले करा आणि कर्म चांगले करत राहा. जेव्हा तुला थोडासा मोकळा वेळ मिळेल बाळा, तेव्हा तू माझे नामस्मरण कर.
वेळ खूप महत्त्वाचा आहे. तू वेळ घालवू नकोस. त्या वेळेचा माझ्या नामस्मरणात तू सदुपयोग कर. माझ्या नामस्मरणाने तुला तुझ्या आयुष्यात आनंदी जीवन मिळणार आहे बाळा. बाळा, तू जर माझ्या सानिध्यात कायम राहिलास तर तू नेहमीच सुखी आणि समाधानी राहशील. त्यासाठी तू नेहमीच आपल्या स्वामींच्या सानिध्यात कायम राहा. स्वामींच्या सानिध्यात कायम राहायचे तर काय करायचे यासाठी सुद्धा स्वतः स्वामी माऊलींनी आपली सोय केलेली आहे. स्वामी सेवा आणि मी या चॅनलद्वारे देव आपल्याला त्यांच्या प्रिय भक्ताला आशीर्वाद पाठवत असतो. त्यासाठी तुम्हाला जर स्वामींचा प्रिय भक्त बनायचा असेल, स्वामींचे आशीर्वाद जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाजूची घंटी देखील दाबा, जेणेकरून स्वामी महाराजांचे आशीर्वाद सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी असे टाईप देखील करा. स्वामी महाराज सर्व तुमच्या प्रयत्नांची परतफेड आता करणार आहेत. तुम्ही जी अपेक्षा सोडून दिली होती ती सुद्धा आता पूर्ण होणार आहे. आता तुमचे आयुष्य चांगल्या मार्गाने जाणार आहे. या प्रवासात तुम्ही एकटे नसणार आहात. स्वतः देव परमेश्वर स्वामी माऊली सुद्धा तुमच्या पाठीशी असणार आहेत, तुमच्या सोबत असणार आहेत. जास्त विचार करू नका, कारण लवकरच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन आता त्या मार्गी लागणार आहेत. जेव्हा आपण देवाची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणात देव प्रदान करत असतो. देवाच्या शक्तीला कुठलीही कोणतीही मर्यादा नाही. त्या शक्ती ह्या अमर्याद आहेत. सहमत असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त स्वामी आई माझे रक्षण कर असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ.